गावात पाणी नव्हतं, पीक नव्हती आणि जनावरांची कातडी सुकून गेली होती. लहानग्या सोनलाच्या पायात अजूनही आईने टाकलेली टाचणीची खेळणी होती, पण आई मात्र घरात नव्हती. घर म्हणजे 4 चटई आणि 2 धुरकट भिंती, आणि त्या भिंतींवर आईच्या हाताने लावलेले शेवटचे हाताचे ठसे अजूनही उठून दिसत होते. सोनलाची आई, सुरेखा, गावातल्या सर्व महिलांप्रमाणे दुष्काळाशी झुंज देणारी होती. पण तिचं विशेष स्वप्न होतं, माझी पोरगी शिकून गावाची पहिली शिक्षिका व्हायची. भीक मागणाऱ्या जगात शिक्षण मागणं पाप होतं, पण सुरेखानं ते पाप मानेवर घेतलं होतं. रोज ती 2 मैल दूर असलेल्या ओढ्यावरून 2 हगडे पाणी आणायची, अंगणात थोडे शिजवायचं, थोडं भात उकळायचं आणि उरलेल्या वेळात सोनलाला मातीवर गिरवून गिरवून बाराखडी शिकवायची. एक दिवस सोनलाने विचारलं, आई, तू कधी लिहिलं होतंस का? तेव्हा सुरेखा हसली होती. आईच्या नशिबात लिहिणं नव्हतं, बाळा. पण तुझ्या हातात पेन असावं, हे स्वप्न आहे. पण नियतीनं हे स्वप्न पाहिलं नव्हतं. एक दिवस गावात पाण्याची टाकी आली आणि गर्दीत लोकांनी ढकलून सुरेखाला खाली पाडलं. डोक्याला जबर मार लागला. तिला दवाखान्यात घेऊन जायला गाडी नव्हती. ती शेवटच्या क्षणी सोनलाला म्हणाली, बाळा, पाणी माग, पण पाटी कधीच सोडू नकोस. आणि तिने डोळे मिटले. सोनलाने त्यानंतरही शाळा सोडली नाही. झोपडी उजाड झाली, पण पुस्तकातली स्वप्न अजून झोपली नाहीत. लोक म्हणायचे, आई गेली, पण पोरगी बापासारखी खंबीर झाली. पण खरे तर ती आईसारखी स्वप्नात जगायला शिकली होती. दरवेळी तिने पुस्तक उघडल्यावर वाटायचं, आई मागच्या पानावरून पाहते आहे. ती आता गावाच्या प्राथमिक शाळेत शिक्षिका झाली आहे. ती मातीवर नाही, पण आता पाटीवर लिहिते. आणि प्रत्येक नवीन मुलीच्या हातात पुस्तक देताना ती हसत हसत म्हणते, माझी आई अनप होती, पण तिचं स्वप्न साक्षर होतं. शाळेच्या पहिल्याच दिवशी सोनलाने जुन्या घराच्या कोपऱ्यात ठेवलेली आईची टाचणीची खेळण तिच्या केसात खोवली. ती खेळण तिच्या अंगावर आईसारखी माया लावून जायची. जणू म्हणायची, घाबरू नकोस, मी आहे इथे. शाळेच्या वर्गखोलीत ती पहिल्यांदा पाय टाकत होती तेव्हा तिच्या हृदयात धडधड चालू होती. समोर 10 लहान मुले बसलेली होती. कोणी फाटकी कपडे घातलेली, कोणी पायात चपला नाहीत, पण डोळ्यांत आशा होती. सोनलाने छानशा हस्ताक्षरात फळ्यावर लिहिलं, आई. आणि मग वर्ग शांत झाला. तिने मुलांकडे पाहिलं आणि म्हणाली, ही फक्त एक 3 अक्षरांची संज्ञा नाही. ही जगण्याची प्रेरणा आहे. सोनलाचा आवाज थरथरत होता, पण त्यात आत्मविश्वास होता. वर्गातील एक छोटा मुलगा तिला विचारतो, तिचं नाव सुरेखा होतं ना? सोनलाच्या डोळ्यांत पाणी आलं. ती मान हलवत म्हणाली, हो, तीच माझी आई, आणि आज तीच मला बघते आहे. हळूहळू ती शाळा गावात एक आशेचं प्रतीक बनली. जिथे मुलं कामाला पाठवली जायची, तिथे आता त्यांना सोनलकडे शिकायला पाठवलं जाऊ लागलं. आईने ज्या घरात तांदूळ उकळताना पाणी सुद्धा मोजून घालावं लागायचं, त्या घरातून आता ज्ञानाचा दिवा पेटला होता. एक दिवस सरकारी अधिकारी गावात आले. त्यांनी शाळेतील काम बघितलं आणि सोनलाचं कौतुक केलं. त्यांनी विचारलं, तुझं शिक्षण इतक्या अडचणीत पूर्ण केलं, कुणाचा हात होता? सोनलाने फक्त एकाच दिशेनं बोट दाखवलं, जुन्या झोपडीकडे. तिथे आता एक लहानशी चौकट होती. तिच्या आईचा फोटो आणि शेजारी लिहिलेलं होतं, स्वप्न पाहणाऱ्यांपेक्षा स्वप्न पूर्ण होईपर्यंत झगडणाऱ्यांचीच गोष्ट अजरामर असते. पुढे जिल्हा परिषदेने त्या शाळेचं नाव ठेवलं, सुरेखा माता प्राथमिक विद्यालय. आता गावात मुलं शाळेत जातात आणि ब्रेक सोनलाला आदराने पाहतात. तिच्या चेहऱ्यावर आईचा चेहरा दिसतो, प्रेमळ, कष्टाळू आणि अखंड प्रेरणा देणारा. सोनलाला नेहमी वाटतं, आई गेली खरी, पण ती अजूनही माझ्यात जगते. कारण ती मला स्वप्न नाही, त्यासाठी लढायची हिंमत देऊन गेली आहे. आई गेली, पण तिचं स्वप्न जिवंत राहिलं. सोनल एकटी होती, पण तिच्या पाठीशी आईची सावली होती. आज ती मुलांना शिकवते, पण खरं तर ती आईचं स्वप्न पूर्ण करत असते. तुमच्याही आयुष्यात कोणीतरी असते, जे स्वप्न उराशी बाळगून गेले. आज त्या स्वप्नांसाठी तुम्ही काय करता? जर ही कथा मनाला भिडली असेल, तर आठवणीच्या गोष्टी मराठी कथा या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि खाली कॉमेंटमध्ये लिहा, माझी आई आज असती तर. पुन्हा भेटूया अशाच एका हृदयस्पर्शी कथेसह.
तोपर्यंत नात्यांना सांभाळा आणि माणुसकी जपा.